खूप साऱ्या स्टुडंटच्या नंबर्स राईट करताना आणि वर्ड्समध्ये राईट करताना आणि रीड करताना खूप साऱ्या चुका होतात. त्यांना ते बरोबर नंबर्स काउंट करता येत नाही. तर ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये नंबर्स कसे काउंट करायचे आणि ते वर्ड्समध्ये आणि राईट कसे करायचे, वर्ड्समध्ये राईट करून आपण कसे रीड करायचे, तर हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्याकरता आपण इथे एक्झाम्पल घेतलेले आहे. तर आपल्याला इथे काही 6 डिजिट नंबर दिसत आहे. तर हे 6 डिजिट नंबर आपण आता वर्ड्समध्ये लिहिणार आहोत. तर आपल्याला पाहायचं आपल्याला आता कसे हे करायचे आहे, म्हणजे वर्ड्समध्ये लिहिताना आपल्याला हे कसं ठरवायचं आहे, काही 1000 आहे का, लॅक आहे का, करोड आहे. तर आपण आधी काय करायचं, हा फर्स्ट डिजिट घ्यायचा. आता फर्स्ट डिजिट, आपल्या फर्स्ट डिजिट नंतर आपण नंबर्स काउंट करायचे. 1 2 3 4 5. इथं फर्स्ट डिजिट नंतर 5 नंबर्स दिलेले आहेत. तर आता हे 5 जे राहतात तर हे लॅक मध्ये राहतात, 50 लॅक मध्ये राहतात. तर हा आहे 7 लॅक. 7 लॅक. आता आपण हे तर लिहिलं 7 लॅक. आता त्यानंतर आता आपल्याला परत डिजिट काउंट करायचे. सेकंड डिजिट नंतरचे डिजिट काउंट करायचे. सेकंड डिजिट नंतर दिसत आहे आपल्याला 1 2 3 4. तर 4 डिजिट 4 झिरो राहतात 10,000 म्हणजे हे झालं आपलं. आणि हे आहे 65 म्हणजे आपलं आहे 7 लॅक 65 आणि 1000. 7,65,000. आणि आता राहिलेले परत 2 नंतर डिजिट मोजायचे. तर याच्यानंतर आहे 2 डिजिट. तर 2 झिरो राहतात 100 मध्ये. तर हे आहे 234. 234. अशा प्रकारे आपण आपला फर्स्ट डिजिट जे आपल्याला दिले होते ते आपण वर्ड्स मध्ये लिहिले. आणि आपल्याला काउंट कसं करायचं याचा, तर आपण इझिली काउंट करू शकतो. 7,65,234. तर हे झालं आपलं 7,65,234. तर यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर लक्षात आपल्याला ठेवायचं आहे की फर्स्ट डिजिट नंतर किती डिजिट आहे आणि किती झिरो कोणत्या याच्यात येतात. लॅक मध्ये जसं 5 झिरो येतात, 10,000 मध्ये 4 झिरो येतात, आणि 1000 मध्ये 3 झिरो येतात, 100 मध्ये 2 झिरो येतात, आणि 10 मध्ये 1 झिरो येतात. तर तशा प्रकारे आपण इझिली याचे आन्सर लिहू शकतो. आता आपला नेक्स्ट नंबर आहे, आपल्याला दिसत आहे इथे 30 70 506 आणि कॉमा पण दिसत आहे. तर आपण आता काउंट करू. तर आपला फर्स्ट इथं आपल्या कॉमा नंतरचे 2 डिजिट दिसत आहे. ह्या 2 डिजिट नंतर आपण नंबर काउंट करू. 1 2 3 4 5. परत याच्यात किती आहे, 5. आणि दिलेलं आहे 30 म्हणजे हे आहे 30 लॅक. 30 लॅक. आणि परत आपण कॉमाच्या मध्ये 2 डिजिट दिसेल आहे, म्हणजे आहे 70 नंतर आपण 3 डिजिट काउंट करायचे. 1 2 3. आणि आता 3 डिजिट कशामध्ये असतात, तर 3 डिजिट असतात, 3 डिजिट झिरो असतात 1000 मध्ये. तर हे आहे 70,000. 30,70,000 आणि 506. परत आपल्याला हे झालं आपलं 30,70,506. तर आपण हे झिरोच्या काउंटच्या मदतीने आपण हे वर्ड्स मध्ये लिहिलं. आता आपलं थर्ड एक्झाम्पल आहे 45 71 50. 4 नंबर्स आपल्याला दिसत आहे. टोटल नंबर्स आहे 1 2 3 4 5 6 7 नंबर्स आहेत. तर हे 7 नंबर्स आहेत. आता कॉमाच्या आधी जे आपल्याला दिसत आहे 45. तर हे आपण काउंट करू. 45 लॅक. 45 lakh 71,000.
504. तर अशा प्रकारे आपण ह्या 3 संख्या वर्ड्स मध्ये लिहिलेल्या आहे आणि आपण याला इझिली रीड करू शकतो. जसं आपली फर्स्ट आहे 7,65,234, सेकंड आहे 30,70,506 आणि थर्ड आहे 45,71,504. आता आपली आहे 4 संख्या. तर हे 4 संख्याचं तुम्ही आन्सर काढा आणि नक्की कमेंट करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला अशी पद्धत जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.